हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं कोकण विथ निधी राणे या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी मी ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे आणि ते पाठीमागे शौर्य अभ्यास करतो आहे आणि ते पाळण्यात पिलू झोपती आहे. कारण आता ती सकाळी अंघोळ केल्यानंतर 2 तास झोपलेली आणि आता उठली आहे. सकाळी ब्रेकफास्टला मोदक बनवले होते आणि आत्ता जेवणाची तयारी करते. बघू काय बनवायचं आहे, कारण सकाळी उसळ केली होती ती आहेच, पण थोडीशी आहे. त्याच्यात थोडंसं पाणी घालून मी त्याची आमटी कशी बनवणार आहे, कारण आत्ता पुन्हा काही करायची इच्छा नाही आहे. त्यामुळे उसळीत थोडंसं पाणी ॲड करून मी पातळ आमटी बनवणार आहे. तर बघू काय अजून तोंडी लावण्यासाठी काय करायचं आहे. आणि आज 4 दिवसांनी बाहेर मस्तपैकी ऊन पडलं आहे आणि तुम्ही उजेड बघू शकता. व्हेंटिलेशन पण खूप चांगलं येतं आहे आणि पाऊस पण कमी आहे. आज पूर्ण दिवस काय काल पण पाऊस एवढा नव्हता. आजही सकाळपासून आता 11:30 वाजले तरी पाऊस नाहीच आहे. आणि जे काही कपडे होते ते वॉशिंग मशीनमध्ये टाकलेत. उरलेलं काम करून घेते. आज आहे सॅटर्डे, पण सेकंड सॅटर्डे असल्यामुळे शौर्याला सुट्टी आहे. सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डेला शौर्याला सुट्टी असते. सकाळी सकाळी मोदक बनवलेच होते, पण रात्री मोदक बनवले होते जे मला देवाला ठेवायचे होते आणि सगळ्यांना दिले, बाजूच्यांना वगैरे. आणि सकाळी उरलेलं जे सारण होतं त्याच्यात अजून सारण वाढवून घेतलं आणि पुन्हा एकदा सकाळी बनवले. ह्यांना डब्याला द्यायचे होते कामावर न्यायला म्हणून. तर खोबरं आणि गूळ आणि वेलची पावडर मिक्स करून इथे मी तव्यावर मेल्ट करून घेतलं आणि चांगलं परतून घेतलं खोबरं आणि असं सारण बनवलं. त्यानंतर मी पारी करायला घेतली. इथे चहा झाला होता आणि इथे मी पीठ वगैरे मळून घेतलं होतं व्यवस्थित. पुन्हा एकदा थोडंसं मळून घेतलं आणि पीठ मी उकड काढून घेतली होती. पाणी गरम करून त्यामध्ये तूप घालून मीठ घालून व्यवस्थित पीठ मळून घेतलं. हे सगळं दाखवलं नाही कारण सकाळी सकाळी खूप काही असते त्यामुळे. आणि त्यानंतर मी मोदकाच्या अशा प्रकारे वाट्या कशा करून अशा प्रकारे वाटी कशी बनवून घेतल्यानंतर सारण आतमध्ये व्यवस्थित भरलं जातं आणि मोदक पण चांगला वळला जातो. त्यामुळे पीठ चांगलं मळणं गरजेचं आहे मोदकांसाठी. त्यामुळे मोदकाचं पीठ जर चांगलं मळलं गेलं असेल तर पारी खूप पातळ आपल्याकडनं होते आणि पारी पातळ झाली तर मोदक छान लागतो. तर मी अशा प्रकारे मोदक करून घेतला आणि पारी बघू शकता तुम्ही किती पातळ झाली आहे. आणि आता मी त्यात सारण भरून घेते आहे.
अशा प्रकारे मी मोदक उकडूनही घेतलेत आणि खूप मस्त झाले होते. इकडे तिकडे पसारा घालून शौर्यचं खेळणं चालू असतं आणि शौर्य असंच करतो, म्हणजे एकटा असतो घरात, त्यामुळे तो खूप कंटाळतो. मग सगळी खेळणी आपली अशी पसरून घालतो आणि मग भरूनही ठेवतो, असं काही नाही, भरूनही ठेवतो तो आणि एकटा एकटा खेळत बसतो. त्याच्याबरोबर खेळायला कोणी नसल्यामुळे तो बोर होतो. तर सकाळी सकाळी मी बनवलेलं वाटाण्याची उसळ आणि मोदक बनवलेले, ते मी दिले डब्याला आणि सगळ्यांसाठी जास्तच बनवलेले. तर त्याच्यातून थोडंसं त्या उसळमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे, वाढवलं आहे आणि आमटी बनवून घेतली. भात कुकरला लावला आहे, भात पण झाला आहे आणि आत्ता पण बनवते ऑमलेट. ऑमलेटमध्ये आत्ता मी कांदा चिरून घेतला आहे आणि मिरची आणि कोथिंबीर आणि ऑमलेट बनवून घेणार आहे. इथे मी मस्त ऑमलेट भाजून घेतलं आहे आणि आता मी आणि शौर्य दोघे जेवून घेणार आहोत. शौर्य म्हणते त्याला अंडा नको आहे, तर बघू काय म्हणतं, खाल्लं तर खाऊ दे त्याने. ओके ओके. इथे मला आणि शौर्यला आम्ही जेवण घेतलं आहे. इथे आंबा कापून घेतला आहे आणि शौर्य जेवायला बसला आहे. मला पण आंबा कापायला येतो. ताट असं घे. आता आम्ही जेवून घेतोय. आम्हाला भूक लागली आहे आणि शौर्य तुला अंडा हवं आहे तर घे. नको, पाणी घे. त्याला बरं नाही, त्यामुळे तो अंड खात नाही, उलटी झाल्यासारखं वाटतंय म्हणतोय, त्यामुळे म्हटलं नको खाऊ. त्याला आंबा दिला आहे कापून आणि त्याला आंबा खूप आवडतो. तर आम्ही त्या दिवशी सावंतवाडीत गेलेलो तेव्हा घेऊन आलो. अरे कुठे जाते माझी पिल्लू, कुठे जाते? अरे कुठून बघते चोर? ए चला, काय करते? कुठे घुसते मध्ये? इकडे कोण जातं? अरे उचू, कोण खेळतंय हाईड अँड सी? हाईड अँड सी कोण खेळतंय? ए सोनो, ए सोनो, ए पंकोरी, ए शंकोरी. असं नाही लपायचं, लपायला धावते ती. मला परत एकदा व्हिडिओ बनव. कोण लपतं असं? कोण लपतं? अजून त्रिशा, पिल्लू, ए सोना, ए सोना, ए सोनू, कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे तो? ओले माझी चोंकू देते. काय बोलते? महाराणी काय करते? झोपली? झोपली पिल्लू माझी? कोणाला बघते? कोण आहे? उच्च उच्च उच्च. हे जनू कोल्या, हे पिलो ते बघ बाहेर, ते बघ दिसले. एक बकरी आणूया. आणूया, तुला हवी? हां, चरायला कुठे घेऊन जाणार आहेस तिला? हे बघ. तिघेच जण आहेत का रे? अजून पण आहेत का? ही बघ, अजून एक बिल्डिंगमध्ये आलेलो. अरे दोन. दोघांचे दूध चांगले. इकडेच कोणाचे आहेत वाटतं. चलवून घेऊया. हां, चलवून घेऊया. गेले ते तिकडे चरायला. चालतंय, ते पण आहे. तू चरायला घेऊन जाणार आहेस का? तू अभ्यासच कर, चरायला नको घेऊन जाऊ. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका. आणि चला तर मग बाय बाय.